वरिष्ठांच्या आदेशाने दिनांक 14/5/2024 रोजी दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार पवार हेमंत मेड, राहुल महेंदळे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल प्रकाश लॉज नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणारे साई लॉजमध्ये थांबलेल्या इस्मांकडे चौकशी करत असताना एका खोलीतील 4 अज्ञात इस्मांवर संशय आल्याने त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सदर इस्मांची नावे अवधेश नारायण समाधर उपाध्याय वय वर्ष 41, नितीन नाथा महाले वय वर्ष 38, अरुण पंजाबराव गरुड वय वर्ष 45, सबीन कैलास शिरसाट वय वर्ष 38 असे 5 संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यापैकी अवधेश नारायण समधार उपाध्याय यांच्याकडे त्याचा स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे नाव व क्रमांक असलेले 3 आधार कार्ड, इतर बनावट कागदपत्रे व इतर 3 इस्मांकडे बनावट रेशन कार्ड, महसूल विभागाचे बनावट शिक्के मिळून आले आहे। सदरबाबत चौकशीमध्ये यांच्यातीलच काही साथीदार बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे बोगस जमीनदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयात हजर करून आरोपींचा जामीन करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदरची कामगिरी ही नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथक व कर्मचारी यांनी केली आहे। दरम्यान लोकशास्त्र न्यूजशी बोलताना पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली। माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं, वेगवेगळ्या ह्याच्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं हे उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते। काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार 1851 पवार, पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते, 4 इसम त्यांना संशयितरित्या या ठिकाणी वाटले, तर त्या सदर 4 इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे काही बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले, बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्याकामी कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे, बनावट पॅन कार्ड बनवणे, बनावट 7/12 उतारा या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास API सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत। सदरची जी कामगिरी आहे ती माननीय CP सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मधले DBचे अधिकारी, कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे। कुठल्या कोर्टामध्ये यांनी अशा पद्धतीच्या बनावट जामिनीसाठी दस्तऐवज सादर केल्याची माहिती? आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेला आहे, नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे, सिन्नर मधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे। ही कागदपत्र फक्त कोर्ट जामिनीसाठीच त्यांनी वापरली की अजूनही काही वेगळी शंका आहे की अजून दहशतवाद विरोधी पथक असेल किंवा बरोबर विभागाकडून त्याची तपासणी करण्यासंदर्भात काय पावले उचलणार? सध्या ही कोर्ट तपासाकामी वापरली गेल्याचं निष्पन्न झालेलं आहे, पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत। ही जी संघटित ही सगळे संशयित आहेत ते फक्त नाशिक पुरतं आहे की याचं जाळं राज्यात पसरल्याचं आहे? सध्या जे आरोपी आहेत ते नाशिक पुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे, पण ह्याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहेत, सिन्नरमध्ये वापरलेले आहेत, तर त्याच्यामुळे असू शकते तपासामध्ये त्या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होतील। तपास चालू आहे, जर कुणी लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होईल। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।